जनपदे काय आहेत तर इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा कालखंड म्हणजेच वैदिकोत्तर कालखंड मानला जातो। या काळामध्ये जनपदे अस्तित्वात आली। तर ही जनपदे म्हणजेच छोटी छोटी राज्य होती। अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती। आजच्या महाराष्ट्रात काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। तर संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात। ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातूनही त्या संबंधीची माहिती मिळते। त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते। तर जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत। तर अशा जिथे होत तर त्या सभागृहांना अशा चर्चा जिथे होत अशा सभागृहांना संथागार असे म्हटले जाईल। तर गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते। प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी होती। तर हे झाले जनपद। तर यानंतर आपण पाहूयात महाजनपदे। तर पहा महाजनपदे, या महाजनपदांमध्ये पहा कोसल, वत्स्य, अवंती, मगध हे महाजनपदे होती। तर कोसल जे महाजनपद होतं तर ते ह्याचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता। तसेच या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती। श्रावस्ती म्हणजेच कोसल महाजनपदाची राजधानी होती। तसेच गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेवतन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते। तर कोसलचा राजा प्रसेनजित तर हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झालेलं होतं। तर त्यानंतर पहा वत्स्य महाजनपद। तर वत्स्य महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता। कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी तर कौशांबी नगर होय, हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते। तर कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यातील 3 विहार बांधले होते। राजा उदयन हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता। तसेच राजा उदयानंतर वत्स्य महाजनपदाचे स्वातंत्र्य अस्तित्व फार काळ टिकले नाही, ते अवंती महाजनपदाच्या राजांनी जिंकून घेतलेले आहे। तर त्यानंतर पहा अवंती महाजनपद। तर अवंती महाजनपद जे आहे ते मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते। तसेच उज्जैनी म्हणजे आजचे उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती। उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते त्या काळी। अवंतीचा राजा प्रद्योत तर हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध राज्यात विलीन झालेला आहे। तर त्यानंतर पहा मगध साम्राज्य। तर मगध महाजनपद जे आहे ते बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते। तर राजगृह म्हणजे राजगीर ही त्याची राजधानी होती। महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता। जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता। बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते। तर हे महत्त्वाची महाजनपदे आहेत। तर पहा काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या। अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले आणि साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं। त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती। कोणती महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती तर ती वत्स्य, अवंती आणि मगध आणि कोसल। तर हे कोसल, वत्स्य, अवंती, मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती। त्यानंतर पहा मगध साम्राज्य, त्याचा उदय कसा झाला तर मगध साम्राज्याचा उदय बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारलेलं होतं। त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली। अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता। मग गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे गौतम बुद्धाची पहिली सांगीती म्हणजेच परिषद झाली। अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला। पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले। तर पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे। अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता। त्याने अवंती, कोसल आणि वत्स्य ही राज्ये मगधाला जोडली। उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला आणि अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले। तर आता यानंतर पहा मगध साम्राज्याचे नंदराजे। तर मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती। एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली। पायदळ असेल, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते। त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली। नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते। विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचं नाव काय होतं तर धनानंद होतं। त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता। धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले, नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला। तर ठीक आहे, तर आपला पुढचा पाठ आहे मौर्यकालीन भारत। तर आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे। तर महाजनपदे टोटल 16 आहेत। तर 16 महाजनपदांची प्राचीन आधुनिक नावे आहेत। तर पहा काशी, तर त्या काळी काशीलाच बनारस असं म्हटलं जायचं। कोसल म्हणजेच आजचे लखनौ, मल्ल म्हणजेच गोरखपूर, वत्स म्हणजे अलाहाबाद, चेदी म्हणजे कानपूर, कुरु म्हणजे दिल्ली, पांचाल म्हणजे रोहिलखंड, मत्स्य म्हणजे जयपूर,
शूरसेन म्हणजे मथुरा, अशमक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र, त्यानंतर अवंती म्हणजे उज्जैन, म्हणजे अंगचंपा पूर्व बिहार, मगध म्हणजे दक्षिण बिहार आणि व्रजी म्हणजे उत्तर बिहार, तसेच गांधार म्हणजे पेशावर आणि कंबोज म्हणजे गांधार जवळ. ठीक आहे, तर हे महाजनपदे 16 महाजनपदे झालेली आहेत. तर यानंतर आपण मौर्य साम्राज्याचा विस्तार पाहणार आहे.